नमस्कार. तुमच्यासमोर येताना कसं होईल, काय होईल, खूप सारे प्रश्न असतात की इथं यायचं, बोलायचं, चालू करायचं, बोलायला सुरुवात करायची. काय बोलणार, कुठून बोलणार, कसं बोलणार. आपण तर सुरू केलं आहे, पण नेमका मुद्दा काय आहे, इथे येऊन कसं बी काही कसं बरळावं, काहीतरी कोणाला तरी काहीतरी देता आलं पाहिजे आपल्याला. आता तुम्ही असं नाही ना की सहज तुम्ही येणार आणि माझा व्हिडिओ बघणार आणि मी काही चुट्यागिरी करणार आणि निघून जाणार. तुमचा वेळ, तुमच्या कामाचा वेळ मला तुम्हाला देता आला पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी 2-5 मिनटं वेळ तुम्ही जे देऊ राहिले त्याच्या बदल्यात तुम्हाला मी काही व्हॅल्यू देतो आहे का, हे पण गरजेचं आहे ना. हा पण विचार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, चला, काय बोलतो आहे मी, माझं म्हणणं असं येतं की यूट्यूब चॅनल चालू केलं आहे मी. यूट्यूब चॅनल चालू केलं होतं. हा यूट्यूब चॅनल चालू करायचा माझा 2-3 वर्षापासून, 4 वर्षापासून मी प्रयत्न करत होतो की तुमच्यासमोर येऊ, बोलू. पण काय होतं माहिती आहे, एखादा निर्णय घेतला ना आपण काय करतो, अगोदरच त्या विचार असा पूर्ण विचार करत जातो लांबपर्यंत की कसं होईल, काय होईल, मला परफेक्ट जमल का, मी परफेक्शनना कसं काम करता येईल मला, मी परफेक्ट कसं येऊ तुमच्यासमोर. माझा बाकीचे व्हिडिओ बघतो मी, लोकांना बघत राहतो, किती परफेक्ट करतो, किती व्यवस्थित बोलतो, किती व्यवस्थित मुद्दा मांडतो, लोकांना काहीतरी देण्याचं, काहीतरी भेटते आपल्याला बी. आपण असं काय देणार आहे लोकांना. त्या हिशोबानं मी आयुष्याचा गोंधळ चालू केला होता. म्हणजे हे चॅनल चालू केलं आहे आयुष्याचा गोंधळ नावानं. किंवा चला, माझ्या आयुष्यात काहीतरी गोंधळ चालू आहे आणि तो प्रत्येक मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोकांच्या आयुष्यात चालू असतो की आपल्याला काहीतरी करायचं आहे बाबा. कामही करतो आपण, सॅलरी व्यवस्थित येते, तरी पैसा पुरत नाही. हा गोंधळ चालू असतो. पैसा जातो कुठं, आपल्याकडे मॅनेजमेंट नसतं. मग आपले काही अडचणी अशा अचानकच अडचणी येतात. आता चला, मला काम करायचं व्यवस्थित. दुपारा जेवायला गेलो मी, माझं काम करायचं, जे बुक करायचं असतात गिग वगैरे, ती बुक करायचं विसरून गेलो. आणि ते नंतर मग मला परत पश्चाताप आला. मला खूप टेन्शन आलं, ताण आला की माझा दिवस वाया गेला, मी बुक नाही केलं. आणि परत घरी आलो. म्हणजे असं टेन्शन येतं माणसाला की काही काही येतं माणसासमोर, बोलायचं आहे, करायचं आहे बाबा, आपण काही देऊ राहिलो लोकांना, आपल्याला काही देता येईल का, असे अथांग विचार चालू असते. मला नेमकं समजतच नाही की प्रॅक्टिसमध्ये लोक एवढं करतात, एवढं बोलतात. आतापर्यंत आपल्याला कोणी शिकवलं नाही, आपण फक्त बघत आलो आहे लोकांचं की हा असं करतो, तो तसं करतो. आपल्याला माहिती आहे कॅमेरा वगैरे काढायचं, बोलायचं आहे. पण नेमकं बोलायचं काय आहे, आपली जे चॅनल आहे त्या हिशोबानं आपण कॉन्टेंट टाकतो आहे का, आपल्याला जमल का. म्हणून मला तर एकच माहिती आहे की आता आपल्याकडं ChatGPT आहे. त्या हिशोबाने मी काय करतो, माझं काम, त्याच्यावरनं काही स्क्रिप्ट वगैरे घेत असतो, माझं विचार सांगत असतो, मला असं झालं, त्याच्यावरती मग तो स्क्रिप्ट वगैरे देतो मला. त्या स्क्रिप्ट मी एकदा वाचत असतो, बघत असतो. पण एवढी मोठी स्क्रिप्ट लोक पाठ करून बोलतात का, एवढी स्क्रिप्ट पाठ होती की यांना, असे पण विचार चालू असते की कसं एवढं परफेक्टली करतात यार, एवढं आपल्याला कसं जमेल. पण मला एक गोष्ट माहिती आहे, एक मोटिवेशन, की ते आपण सातत्य ठेवलं, आपण सातत्यानं बोलत राहिलो. आता जो माझा पहिला दिवस होता, मला माझ्या रूममध्ये बोलताना सुद्धा काय व्हायचं माहिती आहे का, भीती वाटायची. हेच इथपर्यंत आलो मी, 15 दिवस माझे कंप्लीट झाले. मी एवढं कॉन्फिडन्सनं बोलतो आहे आता, एवढं परफेक्टली बोलण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे जमतं आहे मला आता. हां, फक्त एक विषय माझा कुठं गोंधळ होतो आहे की मी जे डिलिव्हर करायचं आहे, मला जे परफेक्ट द्यायचं आहे तुम्हाला, ते मी अजून देऊ शकत नाही आहे तुम्हाला. की मला माझा गोंधळ समजतो आहे. तुम्हाला बी समजतो आहे का नाही माझा गोंधळ. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुझं हे चुकतं, तू हे असं करू शकतो, तू तसं करू शकतो. तुमच्या सजेशनवरती तू ह्या गोष्टीवरती व्हिडिओ बनव, म्हणजे मला पण त्याच्यातून मोटिवेशन भेटेल आणि कोणाकोणापर्यंत जायला व्हिडिओ हे बी समजेल मला. माझा व्हिडिओ बनवून जो व्हिडिओ बनवतो आहे तो समजतो आहे का,
असं झाले मला 15 दिवसापासून मी व्हिडिओ बनवतो टाकतोय. एक टॉपिक समजत नाही कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवून टाकत जावा आणि तुमच्यापर्यंत येऊन कसं काय बोलावं, नेमकं कसं बोलावं हे बी समजत नाही. आता कंटिन्यू सतत एक टॉपिक असा, कुठला एक टॉपिक एक सिरीज वगैरे नाही का, कंटिन्यू कोणाकडे तरी काहीतरी विषय असतो, त्या विषयानुसार तो बनवत असतो. मी माझा विषय घेतला आयुष्याचा गोंधळ, बरोबर. मी ह्या गोंधळामध्ये काही स्टोऱ्या वगैरे बघतो, त्या स्टोऱ्या सांगण्याचा प्रयत्न करावा असं वाटतो मला, पण ती स्टोरी व्यवस्थित डिलिव्हर होईल का हा विचार मी करत असतो. आणि प्रत्येक माणूस हेच विचार करतो मला असं वाटतं. आता जो नवीन यूट्यूब वगैरे चालू करायचा प्रयत्न करतो, लोकांचं ऐकत राहतो, यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघतो. हे काय होतं, आपल्याला आपण पूर्ण मनाची तयारी केली असते, पण माझं तरी मन म्हणत नाही की आपल्याला जमल का, घाबरत असतो आपण. आणि नेमकं काय देणार काय तुम्हाला असं मला हे समजत नाही आहे. पण चला, जे जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करू राहिलो. तुम्ही माझ्यापर्यंत आलेत, माझा व्हिडिओ बघताय, ऐकताय मला, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण मला इम्प्रूव्ह करायचं आहे स्वतःला अजून कसं व्यवस्थित मांडता येईल मला, ते बघण्याचा प्रयत्न करू राहिलो मी, शिकण्याचा प्रयत्न करू राहिलो. मी वाचतोय, पण असं कधी कधी काय होतं, असं शब्द सुचत नाही आहे, खरं सुचत नाही आहे मला शब्द. आणि माझं आता पहिली गोष्ट माझी एवढ्या दिवसामध्ये मी एक गोष्ट शिकलो, कुठली की माझं कॅमेऱ्याचं भीती गेली. मला आता कॅमेऱ्याची भीती वाटत नाही. मला आता माझ्या आजूबाजूची भीती वाटत नाही की कोणी मला काय म्हणाल, कोणी नाव ठेवल का. म्हणजे जो पहिल्यांदा जे एकदम सुरुवातीला माझ्या मनात विचार येत होते, ह्या 2 गोष्टी मी पार केल्या. आता माझी एक गोष्ट आहे कुठली, की मी जो मुद्दा आहे तुमच्यापर्यंत जे देऊ राहिलो ते व्यवस्थित माझा डिलिव्हर होतो आहे का. आता तसंच मी मग काय करत असतो, ऑब्झर्वेशन करत असतो. मी बघतो, चालताना लोक चालतात, चालताना बोलतात, म्हणजे ते बोलतो ना, ते कसे कसे बोलतात ते असं सहज आहे. आपण एकदा ऑब्झर्वेशन करायला लागलो की मला लगेच ते असं हे व्हायला लागलं. माझा तो एक्सपिरियन्स मी स्वतःच ऑब्झर्व करायला लागलो. मूवीमध्ये बघितलं, प्रत्येक ठिकाणी असं जो त्यांची डिलिव्हरी टाईम आहे, जो बोलण्याचा टाईम आहे, कसा परफेक्ट होतो, किती याच्यामागं किती मेहनत घेतली असेल, कसे स्क्रिप्ट वगैरे पाठ करतात किंवा कसे डायलॉग वगैरे पाठ करतात, किती व्यवस्थित डिलिव्हर करतात, त्यांचं बोलण्याचा त्यांची बॉडी लँग्वेज किती जबरदस्त आहे. असे खूप 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 म्हणजे असे विचार करत असतो, बघत असतो. आणि मग असं वाटतं आपण एवढं परफेक्टली डिलिव्हर करू का, आपलं एवढं परफेक्टली जमल का, असे अनेक प्रश्न येतात. आणि खूप दिवसापासून एक लांबा व्हिडिओ बनवायचा होता. तुमचं अटेन्शन घेण्यासाठी मी पहिले सुरुवातीचे 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला की अटेन्शन घ्यायचं बाबा चला. पण मला एक अल्गोरिदमचं हे समजलं की अल्गोरिदम काय आहे, आपल्या हातात फक्त मेहनत आहे, आपल्या हातात फक्त सातत्य ठेवणं आहे. आपण व्हिडिओ बनवून टाकू शकतो, पण इथं सगळं बाकी अल्गोरिदम काम करतं. अल्गोरिदम कसं, कोणता व्हिडिओ पुढं जाईल, कोणता व्हिडिओ लोकांना आवडेल, कोणता व्हिडिओ पुश होईल माझा, हे मलाही माहीत नाही. म्हणून आपण आपलं सातत्य ठेवत राहायचं, आपण आपलं काम करत राहायचं. आता मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, तुम्हाला सगळं सरळ सरळ दिसेल की हा किती गोंधळलेला आहे. आपण तर एवढं गोंधळलेलं नाही आहे, मग आपण बी चालू करू शकतो. माझं फक्त एकच मुद्दा आहे की बाबा मी जे करतोय ते लोकांना कळावं. आणि हे मी सहज हे मुवमेंट जे आहे, मी जे बोलू राहिलो आजकाल बोलतोय, घाबरत घाबरत बोलतोय, ही मुवमेंट स्वतःसाठी फक्त माझ्यासाठी, ही प्रॅक्टिससाठी. म्हणजे मी हा व्हिडिओ अपलोड करायचा नाही करायचं हे माझ्यावर डिपेंड आहे, तरी मी अपलोड करतोय का, कारण की जे नवीन आहे माझ्यासारखे उभा पाहत आहेत, करून पाहण्याचा प्रयत्न करतायत, तर त्यांना एक समजा बाबा चला ठीक आहे, याच्यातून तुम्ही हे गोष्ट घेऊ शकता, याचा किती गोंधळ आहे, याचा किती मन भटकलेलं आहे, याचं थारा नाही आहे, तरी हा करतोय, काय टाकतोय याचं यालाही समजत नाही आहे, लोकांनाही कन्फ्यूज करतोय. पण याच्यातून तुम्ही एक गोष्ट चांगली घ्या की हा जो गोंधळ चालू आहे हे प्रत्येकाच्या आयुष्यात चालू आहे आणि तो तुमच्यासमोर मांडतोय मी. म्हणून तुम्ही तुमची जरी इच्छा असेल, आता बरेचसे याच्यामध्ये क्रिएटर असतील, नवीन पोरं, बऱ्याच 2-3 वर्षापासून मी विचारच करत होतो किंवा मी काही व्हिडिओ बघितले, मला ते असे टाका वाटले इथं, बोला वाटलं, पण कॉन्फिडन्स नव्हता, कोणी सांगणारं नव्हतं. असं इतकं बेसिक सांगतोय मी तुम्हाला की माझ्या 15 दिवसाचे जे पाठीमागचे 15 दिवस झाले त्याच्यापासून मी 15 दिवस पुढे आज, म्हणजे 15 दिवसाचा माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे थोडक्यामध्ये. बरे जास्त नाही, माझे 15-20 व्हिडिओ जे अपलोड केले मी, तेवढा एक्सपिरियन्स माझ्याकडे तो तुम्हाला शेअर करतो मी. माझा पहिल्या दिवसाचा जो व्हिडिओ होता,
आणि जो आजचा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला माझा बोलण्याचा कॉन्फिडन्स दिसन, माझं कॅमेरा जे फिअर होतं, जी कॅमेऱ्याची भीती वाटत होती ती गायब झालेली दिसन तुम्हाला. असंच हे जे तुम्ही हा व्हिडिओ बघून मोटिवेशन घेऊ शकता किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघून बघू शकता की बाबा हा नाही आपल्याला बी करायचं आहे आणि आपल्याला बी हेच होतं आहे. म्हणून तुम्हाला जे येतं ते परफेक्टली बोला, म्हणजे जे येतं ते बोलण्याचा प्रयत्न करा. भले सुरुवातीला 8-7-8 दिवस एका कॉन्फिडन्स बिल्ड होस तर तुम्ही स्वतःचे व्हिडिओ तुम्ही बघू नका, ऐकू नका, व्हिडिओ शूट करा आणि मोबाईलमध्ये ठेवून द्या. नंतर 8व्या दिवशी जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करसान पहिला, तो व्हिडिओ आहे का तुम्ही बघा, तो व्हिडिओ अपलोड करा. त्याच्यावरती जो तुम्हाला भेटेल तेव्हा माणसाला असं वाटतं की नाही यार खरंच माझ्यामध्ये मी माझी स्किल इम्प्रूव्ह करू शकतो, मी बोलू शकतो समाजासमोर. असंच आहे. आता गावाकडच्या एक मित्राचा फोन आला होता मला. तो असंच बोलत होता की तो म्हणत होता की अरे म्हणे तू जे काम केलं म्हणे तिकडे जाऊन एकदम परफेक्टली केलं म्हणे, म्हणजे माझं एकदम जिगरी तो म्हणे त्याला खूप दिवसाचं काहीतरी काम करायचं आहे, पण तो एका भीतीमुळं फक्त, कारण की का लोक नाव ठेवतील. आता तो माझ्यापेक्षा एक रिस्पॉन्सिबल व्यक्तिमत्व आहे, म्हणजे तो 4 लोकांमध्ये बसतो. मी तरी काय होतं जास्त समाजापासून दूर असतो, म्हणजे मी फक्त माझ्या कामाशी काम असतं, पण त्याचं 4 लोकात बसणं उठणं त्याच्यामुळे त्याला त्याच्या इमेजचं भीती वाटायला लागते त्याला, किंवा मला माझे मित्र काय म्हणतील, मी ज्या लोकांमध्ये बसतो ती लोकं काय म्हणतील, ह्याची भीती त्याला. आणि माझं जास्त लोकांसोबत संपर्क येत नाही. कसा येत नाही म्हणजे जास्त मी लोकांत उठत बसत नाही. मी माझं काम आणि मी माझं काम असं एवढं असतं, म्हणून मला एवढी भीती वाटत नाही कोणाची, काही नाही. मी माझं बिंदास असतो. पण त्याचा जो प्रॉब्लेम येतो आहे त्याचा प्रॉब्लेम कुठं येतो आहे की यार करायचं आहे, मनात इच्छा आहे, सगळं आहे, खूप दिवसापासून प्लॅनिंग पण करत आहे, पण समाजाची भीतीमुळे तो करत नाही. आणि जेव्हा तो करेल ना, तुम्हाला सांगतो शपथ एकदम जलवा करेल, तो 1 नंबर करेल. म्हणून असंच आहे. मी माझ्या मित्राचं सांगितलं, तुम्ही बघा तुमच्या मित्र आजूबाजूचे शेजारी मित्र म्हणा किंवा तुम्ही स्वतःमध्ये बघा की असं एखादं एक आहे माझ्यामध्ये, अशा स्किल आहे माझ्यामध्ये, सगळं टॅलेंट आहे, मी लोकांसोबत बोलू शकतो, मला हे काम उत्तम प्रकारे येतं. आता माझा एक भाऊ आहे, तो मला काय म्हणे, मी माझ्यासारखी डिलिव्हरी जो ज्या ट्रान्सपोर्टवरती कामाला आहे त्या ट्रान्सपोर्टमध्ये त्याच्यासारखं काम त्यांच्या पुऱ्या ऑफिसमध्ये कोणाला जमत नाही, कारण तो त्या कामामध्ये पुरं 8 ते 10 वर्ष घातलेली आहे त्यांनी. त्या कामामध्ये एवढा परफेक्ट झालं त्याच्यासारखं काम कोणाला येत नाही. मग मला फक्त म्हणायचं तो जो काम करतो ते काम फक्त व्हिडिओ फॉर्ममध्ये आणायचं आहे. जे काम करतो परफेक्ट करतो आहे, ओके करतो आहे, ते काम फक्त व्हिडिओ फॉर्ममध्ये आण आणि इथं अपलोड कर. माझा जो टॉपिक आहे मी फक्त माझ्या शब्दातूनच मांडण्याचा प्रयत्न करतो की बाबा असा असा विषय आहे आणि हा असा करता येऊ शकतो तुम्हाला. म्हणून लोकांची भीती ऑटोमॅटिक गायब होती. लय झालं ना 2 ते 5 सेकंद लोक तुमच्याकडे बघतात की हा काय करतोय. 5 सेकंदाच्यानंतर ते त्यांच्या कामात बिझी होऊन जातात. आपण आपलं काम चालू ठेवायचं. हा झाला मुद्दा. आणि यूट्यूब खरंच जबरदस्त अर्निंग देतं आहे, एकदम जबरदस्त इन्कम देतं. आणि इंस्टाग्राम तुम्हाला सांगतो तुमच्याकडं काम देतं. तुमच्यातली एखादी स्किल आहे ती पब्लिकली जाती, लोकांपर्यंत जाती, आणि याच्यातला एखाद्या माणसाला तुमच्या स्किलची गरज असते, तो तुम्हाला पिक करतो. 1 तास मॅक्सिमम 1 तास द्यायचं आहे तुम्हाला. 1 तासामध्ये तुमचं काम होणार आहे परफेक्टली. त्या 1 तासामध्ये तुमची ग्रोथ होणार आहे. तुम्ही 100% ग्रो होणार आहे इथं. फक्त तुम्ही सातत्यानं रोज एक व्हिडिओ टाका, 1 वर्षापर्यंत बघा तुमची ग्रोथ होती की नाही होती. झालीच असते. माझ्यासमोरचा एक उदाहरण आहे की मी आणि माझ्या एक जोडीदारानं चालू केलं. नाशिकचा एक मित्र आहे गाडीवाला. आज त्याची 1 लाख फॉलोअर्स आहे. 1 लाख लोकांपर्यंत आहे त्याचे. 5 लाख 6 लाख 10 लाख लोक व्हिडिओ बघतात. ड्रायव्हर आहे तो बी, आज पण स्वतःची गाडी चालवतो तो, ड्रायव्हर आहे. आणि त्यांनी मी सुरू केलं सुरुवात, माझा एक व्हिडिओ आहे यूट्यूबला पहिला टाकला मी, पहिल्या दिवसाचा माझा एक व्हिडिओ. तेव्हापासून त्याने आतापर्यंत 1 लाख लोकांपर्यंत पोहोचला. आणि मी काय केलं, लोकांच्या भीतीपोटी नाही केलं काम, घाबरत राहिलो, कॅमेऱ्याला घाबरलो. सगळ्यात बेस्ट म्हणजे लोकांची भीती आहेच आहे. पहिली गोष्ट कॅमेऱ्याची भीती वाटायला लागत. कॅमेऱ्याला समोर कसं बोलणार, एकटंच काय बडबड करणार आपण, असं व्हायला लागतं, विचार येत नाही. पण कॅमेरा म्हणजे काही नाही, कॅमेरा म्हणजे आपला मित्र आहे. आणि हा मित्र आपल्याला खरंच खूप म्हणजे इतका जिवलग मित्र आहे हा की आपल्याला खरंच खूप उंच घेऊन जाणार आहे. म्हणून ग्रामीण भागातली मुलं जे आहे त्यांनी 100% यावं. याच्यासाठी सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी नका येऊ. तुमचं स्वतःमध्ये जे पर्सनल डेव्हलपमेंट आहे,
जी स्वतःची ग्रोथ आहे, जे स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी या. तुम्हाला 4 लोकांना बोलता आलं पाहिजे. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार तेव्हा तुमच्या त्या हॉलमध्ये तुमचे हातपाय थरथर करणार. ही एक माझा असंच इंटरव्ह्यूचा एक किस्सा सांगतो तुम्हाला मी. मी फर्स्ट टाईम गेलो एका फायनान्स कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी. आमच्याकडे फायनान्स कंपनी म्हणजे ते ग्रामीण कुट वगैरे नाही राहत का, बचत गटावाले साहेब, त्याचा इंटरव्ह्यू द्यायला गेलो मी. तो म्हणे तुझ्यात काय स्किल आहे. मी म्हटलं मी सेल्स वगैरे जबरदस्त करू शकतो. तो म्हणे हा पेन माल विकून दाखे म्हणे. म्हटलं तुम्हाला काय गरज आहे, तुम्हाला काय गरज आहे घ्यायची. अरे मी लगेच त्याच मिनिटात रिजेक्ट झालो रे. म्हणजे आपल्याला बोलायचं सुद्धा माहीत राहत नाही, काय बोलणार काही नाही. हे व्यवस्थित ऐकणं, बोलणं, प्रॅक्टिस करणं किंवा कुठेतरी इंटरव्ह्यू वगैरे देणं तुम्ही, हे बघा तुम्हाला खरंच काम येईल. तुमच्यातला कॉन्फिडन्स तुम्हाला खरंच काम येईल. जेव्हा तुम्हाला स्टेजवरती येऊन बोलावं लागतं, स्वतःचं इंट्रोडक्शन द्यावं लागतं, तेवढंसुद्धा आपण देऊ शकत नाही. कारण की आता माझ्या एजच्या मुलांचं सांगतो आहे, आम्ही जे होतो माझ्या एजच्या मुलांचं असं होतं, आम्ही सतत पाठीमागं राहायचो. पुढाकार सर जर म्हणले सुविचार सांगा, घ्या, काही घ्या, तर आम्ही सतत मागं राहायचो. वर्गातली 2-3 मुलं राहायची पुढं, पण आम्ही सतत मागं. आम्ही सतत त्याच्यातून नाही का तोंड काढून बाहेर घ्यायचो. म्हणजे कधी पब्लिक स्पीकिंग आम्हाला जमली नाही, कधी इंग्लिश जमली नाही. इंग्लिशमध्ये पण पुरा कच्चा, इंग्लिश पण कधी जमली नाही. कारण त्या गोष्टीची भीती वाटत होती आणि त्या गोष्टीला भीत मागंच राहिलो, मग कच्चंच राहिलो. म्हणून तुम्ही आता स्वतःला सावरा आणि याच्यात काहीतरी करा. इथं करिअर बनू शकतं तुमचं. आणि इथं करिअर नाही बनलं तुम्ही स्वतःला डेव्हलप करणार इथं, हे 100%. म्हणून मित्रांनो, बिंदास करा, या तुम्ही इथं आणि मला तुम्ही समजून घ्या. म्हणजे माझा बी कसा गोंधळ होतो आहे, मला खरंच विषय समजत नाही आहे, सुरुवात कुठून करायची आणि संपवायचा कुठं. म्हणून मी जे काय बोलतो तुम्हाला हे असंच एकला छोटा भाऊ म्हणून पदरात घ्या आणि असंच प्रेम असून द्या. धन्यवाद. थँक्यू.